मराठी हिंदी भाषेच्या वादात केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे। त्यांनी राज ठाकरेंना सोशल मीडियावरून थेट आव्हान दिलेलं आहे। मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल, असं राज ठाकरेंना त्यांनी एक्सवर टॅग करून पोस्ट केलेली आहे। मुंबईत 30 वर्ष राहून मला मराठी नीट येत नाही। तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी प्रतिज्ञा केली आहे, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी मिळत नाहीये, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही। काय करायचं बोल, असं थेट आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना केलंय। आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। वैदेही, उद्योगपती सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंना आता आव्हान दिलेलं आहे, मी मराठी शिकणार नाही असं त्यांनी म्हटलंय। नक्कीच आपण बघतोय की आता सध्या मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा जरा मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना बघायला मिळत आहे। एकीकडे ज्या पद्धतीनं मराठी ही बोललीच गेली पाहिजे, महाराष्ट्रामधची ही भाषा आहे, या संदर्भात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही भूमिकेत असताना दुसरीकडे मात्र उद्योजक अशा पद्धतीनं राज ठाकरे यांना ट्विट करून आव्हान देताना बघायला मिळतात। या व्यतिरिक्त त्यांनी पोलिसांना देखील मागणी केली आहे की त्यांना सुरक्षा जी आहे ती देखील देण्यात यावी। दुसरीकडे जर आपण बघितलं, हिंदी विरुद्ध मराठी हा वाद आता ज्या पद्धतीनं समोरासमोर बघायला मिळतोय तो आता सोशल मीडियावर देखील बघायला मिळत आहे। कारण सोशल मीडियावर अशा पद्धतीनं पोस्ट ज्या आहेत त्या हिंदी विरुद्ध मराठीच्या मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतात। त्यामुळे अर्थातच वातावरण सध्या तापलेलं आहे आणि एक वादाची चिन्ह जी आहेत ती अशाच सगळ्या प्रकारातून पुढे येताना बघायला मिळतात। धन्यवाद वैदेही या संपूर्ण माहितीसाठी। उद्योगपती सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान केलेलं आहे। सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी हा जो वाद चिघळलेला आहे, अशातच सुशील केडिया यांनी देखील आता या वादामध्ये उडी घेतल्याचं बघायला मिळते। त्यांनी थेट राज ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळतंय। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल, असं थेट आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना केलेलं आहे। या क्षणाची एक सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतोय। मराठी आणि हिंदीचा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीने हा वाद पाहायला मिळतो आणि अशातच या केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी देखील या वादात उडी घेतलेली आहे। त्यांनी थेट राज ठाकरेंना सोशल मीडियावर आव्हान दिलेलं आहे, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल, असं राज ठाकरेंना त्यांनी एक्सवर टॅग करत ही पोस्ट केलेली आहे। यावर आता राज ठाकरेंकडून किंवा मनसैनिकांकडून अद्याप कोणतंही प्रकारचं उत्तर आलेलं नाहीये, पण हा जो वाद आहे या वादावर सध्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतेय। उद्योगपती सुशील केडिया यांनी आता मराठी आणि हिंदीच्या वादामध्ये उडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी हा जो भाषेचा वाद आहे हा खूप चिघळताना बघायला मिळतोय। पुन्हा एकदा आपण बघूयात या सुशील केडिया यांनी नेमकं काय एक्सवर ट्विट केलेलं आहे, आपण एकदा पाहूयात। मुंबईत 30 वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही। तुमच्या घोर गैरवर्तनामुळे मी प्रतिज्ञा केली आहे, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी मिळत नाहीये, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही। काय करायचं बोल, असं थेट आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना केलेलं आहे। सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद अत्यंत महाराष्ट्रात गाजताना आपल्याला बघायला मिळतो आणि अशातच केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी देखील या वादामध्ये उडी घेतलेली आहे आणि त्यांनी थेट राज ठाकरेंना एक्सवर टॅग करत आव्हान दिलेलं आहे की मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।